पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तणाव आता थेट युद्धाच्या टप्प्यावर पोहोचला आहे आणि परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर बनत चालली आहे। या संघर्षाची पार्श्वभूमी पाहिली तर जानेवारी 2026 पासून पाकिस्तान सातत्याने आरोप करत होता की अफगाण भूमीवर तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान म्हणजेच TTP कडून त्यांच्यावर हल्ले होत आहे। फेब्रुवारीच्या सुरुवातीला सीमावर्ती भागात चकमकी सुरू झाल्या। गोळीबार, लहान मोठे हल्ले आणि दोनही शहरांमध्ये तणाव वाढू लागला। 10 फेब्रुवारीला पाकिस्तानने अफगाण प्रशासनाला थेट इशारा दिला, दहशतवाद्यांना आश्रय देऊ नका, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल। मात्र परिस्थिती नियंत्रणात आली नाही। 20 फेब्रुवारीला पुन्हा सीमा चौक्यांवर हल्ल्याचे आरोप झाले आणि यानंतर पाकिस्तानने मोठी लष्करी तयारी सुरू केली आणि मग 26 फेब्रुवारीच्या रात्री परिस्थितीने निर्णायक वळण घेतलं। पाकिस्तानने ऑपरेशन गजब-लिल-हक सुरू करत मोठ्या प्रमाणावर लष्करी कारवाईला सुरुवात केली। यानंतर 27 फेब्रुवारीला म्हणजेच आज पहाटेपासूनच अफगाणिस्तानातील अनेक शहरांमध्ये स्फोटाचे आवाज घुमू लागले। राजधानी काबूलमध्ये सलग 2 तास बॉम्बस्फोट आणि गोळीबार सुरू होता। या कारवाई दरम्यान पाकिस्तानने दावा केला आहे की त्यांनी 130 हून अधिक तालिबान लढवय्यांना ठार केले आणि अनेक तळ उद्ध्वस्त केले। तर दुसरीकडे अफगाण बाजूनेही प्रत्युत्तर देत पाकिस्तानच्या काही चौक्यांवर हल्ले केल्याचा दावा केलाय। या सगळ्या घडामोडींमध्ये सर्वात मोठी घोषणा आली ती पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांच्याकडून। त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, आता हे ओपन वॉर आहे। सध्या दोनही देशांमध्ये सीमेवर तणाव शिगेला पोहोचला असून हा संघर्ष आणखीन वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दक्षिण आशियातील स्थिरतेसाठी ही परिस्थिती अत्यंत धोकादायक मानली जात आहे आणि त्यामुळे आता संपूर्ण जगाचे लक्ष आता या संघर्षाकडे लागलं आहे।